नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल. बीड रेल्वे सुमारे 70 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. बीडला रेल्वे कधी मिळणार हा प्रश्न कित्येक पिढ्यांनी विचारला. आज आपण पाहणार आहोत की या रेल्वेला गती कोणामुळे मिळाली, कोणते नेते या पाठीमागे होते आणि शेवटी कोणत्या राजकीय इच्छाशक्तीमुळं बीडच्या दिशेने रेल्वे धावू लागली. रेल्वे ही फक्त वाहतुकीचं साधन नाही, तर एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा, उद्योगाचा, धंद्याचा, शिक्षणाचा आणि पर्यटकाचं भविष्य ठरवते. बीड हा जिल्हा नेहमीच मागास मानला गेला. रस्ते अपुरे, उद्योग नाहीत, पाणी टंचाई कायम. 1960-70च्या दशकातच पहिल्यांदा नगर, बीड, परळी रेल्वे मार्ग प्रस्थापित झाला होता. पण संरक्षण निधी, मंजुरी, जमीन, संपादन या सगळ्या टप्प्यांमध्ये हा प्रकल्प वारंवार रखडत राहिला. लोकांना वाटायचं रेल्वे आली तर बीडचा कायापालट होईल. पण 70 वर्ष बीडकरांनी फक्त घोषणाच ऐकल्या. लवकरच रेल्वे येणार, काम सुरू होणार, पण गाड्या मात्र धावत नव्हत्या. या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा, बैठका, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात घोषणा, हे सर्व झालं. बीडच्या जनतेने आंदोलन केलं, रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला. हळूहळू काही तुकड्यात काम सुरू झाले. नगर ते त्यानंतर परळी, परळी ते वैजनाथ परळी असा मुख्य भाग. बीड शहराला जोडणारा मार्ग मात्र नेहमीच थांबत राहिला. येथेच वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रयत्नांचा प्रभाव दिसून येतो. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत बीडला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्याचं धैर्य ठेवलं होतं. रेल्वे प्रकल्प हे त्यांचं मोठं स्वप्न होतं. त्यानंतर पंकजा मुंडे याच या मुद्द्यावर आपला अजेंड्यावर काम करत राहिल्या. पंकजा मुंडे यांनी अनेकदा बीडमध्ये सभा घेऊन लोकांना आश्वासनं दिली की रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्या स्वतः दिल्लीला जाऊन पाठपुरावा करतील. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा, त्यांनी रेल्वे मंत्रालयात अधिकाऱ्यांना भेटून बीड रेल्वेची गरज पटवून दिली. जमीन संपादनातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाची चर्चा केली. त्या म्हणाल्या होत्या, रेल्वे म्हणजे बीडकरांचं स्वप्न नाही तर हक्क आहे. पंकजांनी बीड नगर रेल्वे मार्गावर गती ठेवून देण्यासाठी थेट फॉलोअप घेतला. कामाची नियमित पाहणी केली. बीड जिल्ह्यातील लोक म्हणतात की रेल्वेचं काम पुढे ढकलण्यात पंकजांचा राजकीय दबाव आणि सातत्य महत्वाचं ठरलं. 2024 मध्ये खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी बीड रेल्वे प्रश्न आपल्या पहिल्या अजेंड्यावर ठेवला. पहिल्याच बैठकीत त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत रेल्वे प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. 70 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आम्ही मार्गी लावणार अशा शब्दात त्यांनी जनतेला दिलासा दिला. सोनवणे यांनी प्रत्यक्षात रेल्वे लाईनची चाचणी, ट्रॅकची पाहणी केली. त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली, संपर्क साधून निधी मिळवण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे कामाचा वेग वाढला अशा स्थानिकांची मतं आहेत. बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावरही या विषयाची चर्चा केली, लोकांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला. मी खासदार म्हणून फक्त आश्वासन देणार नाही, गाडी प्रत्यक्ष बीडमध्ये थांबली पाहिजे, असं ते सार्वजनिकरित्या म्हणाले. बीड जिल्ह्यातील विविध काळातील खासदार, आमदारांनी हा मुद्दा वेगवेगळे प्रकारे आणला होता. हे सगळे मिळून बीड रेल्वेला गती देण्यात योगदान ठरलं. तब्बल 40 वर्षानंतर बीडमध्ये रेल्वे धावणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आज बीडकडे लागून आहे. तर बीडच्या रेल्वेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.